कुलस्वामिनी प्रतिष्ठान की तरफ से पिछले 12 वर्षों से गुड़ी पाड़वा के पूर्व संध्या पर लोकहित में जनजागृति के उद्देश्य से गुड़ी उभारने की परंपरा शुरू है। कोरोना काल में स्वच्छता की गुड़ी उभारकर मास्क पहनने के लिए संदेश दिया गया। किसानों के सूखे की समस्या को दूर करने के लिए किसानों की गुड़ी, नवरंग गुड़ी ऐसे अनेक प्रेरणादायी उत्स्फूर्त करने वाली गुड़ी के कार्यक्रम लिए गए। लोकशाही उत्सव में मतदाताओं में जनजागृति निर्माण करने के उद्देश्य से इस बार सभी मतदाताओं ने 100% मतदान करना है और सही सरकार चुनकर लाना है, ऐसा दृश्य इस गुड़ी के माध्यम से निर्माण किया गया। 15 फुट बाय 15 फुट के फूलों की रंगोली निकाली गई, जिसमें भारत देश का नक्शा बनाया गया। इसकी विस्तृत जानकारी कुलस्वामिनी प्रतिष्ठान के अध्यक्ष विलास कोरडे इन्होंने मीडिया के माध्यम से दी है। हा आनंदासाठी घेतला जातो आणि खरंच सांगायचं तर जनजागृती आवश्यक आहे। लोकांना संदेश देण्यासाठी आपल्याला ही एक चांगली पर्वणी असते सणाची आणि गेल्या 12 वर्षापासून आम्ही ही जोपासत आहोत कुलस्वामिनी प्रतिष्ठान छत्रपती संभाजी मार्फत। गेल्या 12 वर्षामध्ये आम्ही कोरोना वेळेस स्वच्छतेची गुढी केली होती। मास्क घाला त्याबद्दलही पूर्णपणे आम्ही संदेश दिला होता। 51 फुटी गुढी केली होती। शेतकऱ्यांसाठी दुष्काळ हटवण्यासाठी शेतकऱ्यांची गुढी केली होती आणि अशा विविध गुढी, नवरंग गुढी, देवीच्या गुढी या सगळ्या आनंदाच्या, प्रेरणेच्या आणि सगळ्यांना उत्स्फूर्तपणेच्या ज्या आव्हान करतात त्याबद्दल यावर्षी आम्ही एक लोकसभा मतदार जो आता येणार आहे, या लोकसभेमध्ये आपल्याला मतदान करण्यासाठी सगळ्यांनी 100% तयार व्हायचंय आणि खरंच एक चांगलं सरकार तुम्ही निवडून द्यावं, अचूक असं मतदान करावं ही आम्ही विनंती केलेली आहे आणि तोच हा देखावा आम्ही या गुढीद्वारे केलेला आहे। लोकशाहीची ही मतदान गुढी तुम्हाला खरंच सांगते की तुम्ही सरकार चांगलं निवडून द्या आणि उत्कृष्ट सरकार आल्यानंतर गरिबांचे दूर होईल, तेही श्रीमंत होतील आणि गरीब शेतकरी राहणार नाही। सर्व कुटुंब जास्तीत जास्त त्यांना नोकऱ्या लागतील आणि सर्व भारताचं नाव आपलं उज्ज्वलण्यासाठी एक चांगलं सरकार निवडून द्यावं अशी विनंती करत आहोत। रांगोळी आज 15 फूट बाय 15 फूट जी काढलेली आहे ती फुलांची काढलेली आहे। भारताचा नकाशा तो यासाठी काढलेला आहे की हे लोकशाहीचं मतदान आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की आम्ही मतदान तुमचं 100% व्हावं हीच सगळीकडे व्यवस्थित सगळे स्लोगन दिलेले आहेत, संदेश दिलेले आहेत। रांगोळीच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक संदेश दिला त्याबद्दल काय सांगाल? विविध संस्कृती आहे भारताची, विविध सण आहेत आणि मग सर्व धर्म सण जे आहेत भारतामध्ये सगळीकडे संस्कृती प्रिय केल्या जातात, एकत्रित येऊन केल्या जातात आणि गुढीपाडवा हा मराठी सण आहे, नववर्षाचा सण आहे। चैत्र हा नववर्षाचा सण असल्यामुळे एक सगळ्यांना प्रेरणा भेटावं, सगळ्यांना चांगल्या वाहवा भेटावा आणि आनंद भेटावा यासाठी आम्ही या लोकशाहीची मतदानची गुढी उभी केलेली आहे। आज किती महिलांना तुम्ही साड्या वाटप करणार? जवळपास आम्ही 20 महिलांना साड्या वाटप करत आहोत। यामध्ये लकी ड्रॉ आहे आणि प्रत्येकांना पुरण देत आहोत की उद्या गुढीपाडवा असल्यामुळे तोंड गोड करण्यासाठी एक इन्स्टंट पुरण स्वादुनियाचं जे आहे ते आम्ही इन्स्टंट पुरण पण देत आहोत आणि या सगळ्या गोष्टी पाहून तुम्ही सगळ्यांना पाहता की महिला किती उत्सुक आहेत, आनंदित आहेत। सगळ्या फेट्या करून अगदी 4 वाजल्यापासून इथं आलेल्या आहेत आणि सगळ्यांचा आनंद फुगड्या वगैरे करून ते व्यक्त करतात।